हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण रिस्टोरिंग फोर्सची कन्सेप्ट बघितलेली होती. आता आपण बघणार आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्ट. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज रिलेटेड टू द सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये या वर्ड्सचा मीनिंग काय बघा. सिंपल म्हणजे इट इज अ वन डायमेन्शनल मोशन. सिंपल या वर्डचा मीनिंग काय होतो? वन डायमेन्शनल मोशन. ओके, हार्मोनिक मीन्स इट इज अ पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन लक्षात घ्या. हार्मोनिक मीन्स पिरियोडिक म्हणजे वन डायमेन्शनल पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन जे आहे त्यालाच आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणू शकतो. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन कुठल्या चॅप्टरमध्ये येते? ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये येते. म्हणजे याचाच मीनिंग काय होतो की ऑसिलेटरी मोशन हीच सिंपल हार्मोनिक मोशन असते, परंतु त्याच्यासाठी काही कंडिशन सॅटिस्फाय व्हाव्या लागतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशन याला शॉर्ट मध्ये आपण SHM असं म्हणतो. लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रत्येक वर्डचा मीनिंग जर आपण बघितला तर सिंपल मीन्स वन डायमेन्शनल. ओके, हार्मोनिक्स मीन पिरियोडिक. ओके, म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन ही जनरली कॉम्प्लेक्स मोशन असते, म्हणजे 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल मोशन नसते. ती जनरली 1 डायमेन्शनल मोशन्स असते. ओके, सो मोशन इज आयदर अलॉंग एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस और झेड ऍक्सिस. कुठल्या तरी एका डायरेक्शन मोशन असणार आहे. त्याच्यानंतर ती पिरियोडिक मोशन असणार आहे. म्हणजे पिरियोडिक मोशन म्हणजे काय? प्रत्येक मोशनला काय येणार आहे? तेवढाच टाइम लागणार आहे, किंवा ती मोशन काय करते? ठराविक टाइम नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते. पिरियोडिक मोशनची डेफिनेशन बघा कशी आहे. Periodic motionची definition. The motion which repeat itself after equal interval of time. The motion which repeat itself after equal interval of time. After equal interval of time is called as periodic motion. Is called as periodic motion. म्हणजे जी मोशन पुन्हा पुन्हा स्वतःला काय करते? तेवढ्याच टाइम इंटरवल मध्ये रिपीट करते, त्याला पिरियोडिक मोशन असं म्हणायचं. पिरियोडिक मोशनचं एक चांगलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते असणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज अ पिरियोडिक मोशन. कारण एक रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याला काय करतो? पुन्हा पुन्हा तेवढाच वेळ लागतो. ओके, सो जी मोशन तेवढ्याच टाइम इंटरवल मध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होते, ओके, त्याला काय म्हणतो आपण? पिरियोडिक मोशन असं म्हणतो. तर सिंपल हार्मोनिक मोशन ही काय आहे? पिरियोडिक मोशन आहे. लक्षात घ्या. आता सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन कशावरून तयार होणार आहे? तर ती वन डायमेन्शनल मोशन असणार आहे, पिरियोडिक मोशन असणार आहे, ऑसिलेटरी मोशन तर असणारच आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे कुठली? आता जी आपण बघितली की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x किंवा F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x बार. ही याच्यामधली सिंपल हार्मोनिक मोशन मधली सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे. ओके, तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये कुठला फोर्स असतो? रिस्टोरिंग फोर्स असतो. म्हणजे ज्या मोशन मध्ये रिस्टोरिंग फोर्स असणार आहे ती सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. ठीक आहे. आता सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन कशी तयार होते ते थोडीशी आपण बघूया. ओके, डेफिनेशन इज लाईक दिस. द लिनियर पिरियोडिक मोशन the linear periodic motion in which force in bracket acceleration is always directed towards the linear periodic motion in which force or acceleration is always directed towards mean position and magnitude of force in bracket acceleration is directly proportional to
मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट is called as linear periodic motion. Is called as linear periodic motion. म्हणजे लक्षात येते का बघा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशन मध्ये काय काय वर्ड्स आहेत बघा. लिनियर पिरियोडिक मोशन आहे ती, हे लिनियर पिरियोडिक मोशन आहे की ज्याच्यामध्ये हे इक्वेशन सॅटिस्फाय होते किंवा ही कंडिशन सॅटिस्फाय होते. कुठली कंडिशन? फॉर SHM काय झालं पाहिजे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x झालं पाहिजे किंवा F बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x बार झालं पाहिजे. याच्यामध्ये F म्हणजे फोर्स आहे आणि x म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन आहे. लक्षात घ्या. तर पहिली महत्वाची गोष्ट इथं मायनस साइन काय रिप्रेझेंट करतं, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी अपोजिट डायरेक्शन असले पाहिजेत. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन, म्हणजे डिस्प्लेसमेंट राईटला झाली, फोर्स टुवर्ड्स लेफ्ट असला पाहिजे. डिस्प्लेसमेंट लेफ्टला झाली तर फोर्स टुवर्ड्स राईट असला पाहिजे. म्हणजे फोर्स थोडक्यात कुठं असला पाहिजे, नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन पाहिजे. फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट पाहिजे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर डबल झाली तर फोर्स देखील काय व्हायला पाहिजे, डबल व्हायला पाहिजे. डिस्प्लेसमेंट ट्रिपल झाली तर फोर्स देखील ट्रिपल व्हायला पाहिजे. डिस्प्लेसमेंट 0 झाली तर फोर्स देखील काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. ओके. तर ही कंडिशन ज्या ज्या मोशन मध्ये सॅटिस्फाय होते, लक्षात घ्या, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x, ही कंडिशन ज्या ज्या मोशन मध्ये सॅटिस्फाय होते ती प्रत्येक मोशन ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते. लक्षात घ्या. ओके. इज कॉल्ड एज लिनियर, इट इज नॉट पिरियोडिक मोशन, लिनियर SHM, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे इक्वेशन ज्या ज्या मोशन मध्ये सॅटिस्फाय होतं त्याला काय म्हणतो आपण, लिनियर SHM असं म्हणतो. ओके. सो बोर्ड एक्झाम मध्ये डेफिनेशन विचारली तर ही डेफिनेशन लिनियर SHM ची तुम्हाला लिहावी लागणार आहे. पुन्हा एकदा बघा, लिनियर पिरियोडिक मोशन in which force is always directed towards mean position and magnitude of force or acceleration is directly proportional to magnitude of displacement, okay, from the mean position, is called as linear simple harmonic motion or linear SHM. ठीक आहे. आता या लिनियर SHM चा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. कारण हे इक्वेशन आपल्याला पुढे यूज करायचं आहे, त्याच्यामुळे हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर हे इक्वेशन कसं येणार बघा, इन लिनियर SHM, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, इथं दोन कंडिशन आहेत. म्हणजे लिनियर SHM व्हायचे असेल तर दोन कंडिशन कुठल्या आहेत, first condition is that force is directed towards mean position पाहिजे. Force is directed towards mean position. And second condition is that magnitude of force is directly proportional to magnitude of displacement. Magnitude of displacement झालं पाहिजे. Okay. So mathematically these two conditions can be written like this. Mathematically it can be written like this. It can be written as F is directly proportional to -x. F is directly proportional to -x. आता इथं काय करावं लागेल, आपल्याला एक कॉन्स्टंट टाकावं लागणार आहे. सो F इज इक्वल टू काय येणार आहे, -kx.
फेअर के ला आपण काय म्हणणार आहे, के इज अ फोर्स कॉन्स्टंट. के इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. हे झालं इक्वेशन 1. आता याच्यानंतर न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्स एक इक्वेशन आपल्याला येते, लक्षात घ्या. ते इक्वेशन इथं आपण यूज करणार आहे. also by Newton's second law, फोर्स इज इक्वल टू काय असतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे एफ इज इक्वल टू काय येणार आहे, एम इंटू ए येणार आहे. तर याच्यामधलं ऍक्सेलरेशन जे आहे, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी असतं. कारण ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन इज डी व्ही बाय डी टी, दॅट इज डी बाय डी टी ऑफ व्ही असं पण आपण लिहू शकतो. डी बाय डी टी ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डी एक्स बाय डी टी असतं. परत व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डी एक्स बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय होणार आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर होणार आहे. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, दॅट इज द ऍक्सेलरेशन. हे इथं प्लेस करूया. सो देअरफॉर फोर्सचा सेकंड फॉर्म्युला मिळणार आहे मास इंटू डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता आपल्याला फोर्सचे दोन इक्वेशन मिळालेले आहेत, एसएचएमच्या कंडिशन नुसार एक आणि न्यूटन सेकंड लॉ नुसार एक. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आणि एफ इज इक्वल टू एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन असं आहे ते. ठीक आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघा, एम डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके. हे मायनस के एक्स एलएचएस ला घेतलं तर काय होणार आहे बघा, एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0 होणार. एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0. संपूर्ण इक्वेशनला एम ने डिवाइड करूया. सो डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स is equal to 0. So this is called as differential equation of linear SHM. Okay. This is called as differential equation of linear SHM. याचा दुसरा फॉर्म देखील एक काढूया, अनदर फॉर्म. अनदर फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. अनदर फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे कसं येणार बघा. ऑल्सो के बाय एम इज ऑलवेज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर येतं. के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर कसं काय हे तुम्हाला पुढे स्टडी करायला मिळणार आहे, लक्षात घ्या. के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. फिर ओमेगा म्हणजे असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट एसएचएम. फिर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, सॉरी जस्ट ओमेगा म्हणजे काय असणार आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी असणार. ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर फ्रिक्वेन्सी. सो देअरफॉर काय होणार बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. So this is also called as differential equation of linear simple harmonic motion. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं व्हेरी इझिली फक्त फोर्सचे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स अँड एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि दोन फॉर्म्युले फक्त इक्वेट करून काय करायचं आहे तुम्हाला, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम काढायचं आहे. ओके. सो इट इज अ व्हेरी सिम्पल इक्वेशन, लक्षात घ्या. ओके. आता म्हणजे या टॉपिक मधले काही महत्वाचे फॉर्म्युले जे आपल्याला मिळालेले आहेत. पहिला फॉर्म्युला म्हणजे काय, कंडिशन ऑफ लिनियर एसएचएम. तर कंडिशन ऑफ लिनियर एसएचएम काय मिळाली, तर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स
एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला मिळालेला आहे, किंवा एफ बार इज इक्वल टू मायनस के एक्स बार असं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा नेक्स्ट महत्वाचा फॉर्म्युला मिळालेला आहे, तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. ओके, आणि डिफरन्शियल इक्वेशन काय मिळालंय बघा, डिफरंट फॉर्म मध्ये आपण लिहूया. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय मिळालेलं आहे, तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. ओके, किंवा दुसरा फॉर्म्याचा काय आहे, दॅट इज डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. ओके, हा सेकंड फॉर्म आहे. त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे तो मोमेंटमच्या स्वरूपात देखील आपण लिहू शकतो. आता फर्स्ट इक्वेशन मधून पुन्हा एकदा आपण यम जर फर्स्ट इक्वेशनला काय केलं, यम न मल्टिप्लाय केलं, तर पुन्हा एकदा इक्वेशन काय येणार बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन म्हणजे यम इंटू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0 होणार आहे. ओके, आणि मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे पुन्हा एकदा फोर्स झाला, कारण डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे ऍक्सेलरेशन आहे, माहिती आहे ना तुम्हाला. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे ऍक्सेलरेशन, आणि मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे पुन्हा एकदा फोर्स प्लस के एक्स इज इक्वल टू 0. आणि फोर्सचा दुसरा पण फॉर्म्युला असा आहे, दॅट इज डीपी बाय डीटी. फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम असतं. फोर्स इज इक्वल टू डीपी बाय डीटी असतं. सो डीपी बाय डीटी प्लस के एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशनच आहे. त्याच्यानंतर हा सेकंड फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे, आणि इन टर्म्स ऑफ मोमेंटम डिफरन्शियल इक्वेशन आपण असं लिहू शकतो, डीपी बाय डीटी प्लस के एक्स इज इक्वल टू 0. So these are called as differential equations of the linear simple harmonic motion. आता याच्यावर क्वेश्चन कसा येतो जरा बघा. आता जे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे येऊ शकतात, तर पहिला क्वेश्चन, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, याचा दुसरा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. ओके, याचा दुसरा मिनिंग, किंवा एफ इज इक्वल टू मायनस के एक्स याच्यामध्ये मीन पोझिशन कुठं आहे असाच क्वेश्चन येऊ शकतो. इन given equation f is equal to minus kx. Okay, if given equation f is equal to minus kx, mean position is at, मीन पोझिशन इज ऍट, म्हणजे या क्वेश्चन मध्ये मीन पोझिशन कुठं असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं फाइंड आउट करणार, मीन पोझिशन म्हणजे काय, ज्या पोझिशनला फोर्स 0 असतो ती मीन पोझिशन असते. ओके, त्याचं सोल्युशन कसं येणार आहे, तर ऍट मीन पोझिशन एफ इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर काय होणार आहे, मायनस के एक्स इज इक्वल टू 0 येणार आहे, अँड देअरफॉर काय होणार आहे, एक्स इज इक्वल टू 0 येणार आहे. लक्षात येतंय, म्हणजे ओरिजिनला एक्स इज इक्वल टू 0 ला काय असणार आहे, मीन पोझिशन. सो देअरफॉर मीन पोझिशन इज ऍट एक्स इज इक्वल टू 0. लक्षात येतंय, मीन पोझिशन इज ऍट एक्स इज इक्वल टू 0. आणि एफ इज इक्वल टू मायनस के एक्स इक्वेशन असेल तर त्याचा मिनिंग काय होतो, तर ती सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ती ऑसिलेटरी मोशन अलॉंग एक्स ऍक्सिस आहे असं त्याचा मिनिंग होतो. लक्षात घ्या. एफ इज इक्वल टू मायनस के वाय पण असू शकतं. एफ इज इक्वल टू मायनस के वाय असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे, मोशन इज अलॉंग वाय डायरेक्शन. ओके, ऑसिलेटरी मोशन इज अबाउट दी वाय डायरेक्शन. आणि एफ इज इक्वल टू मायनस के झेड पण असू शकतं. लक्षात घ्या, त्या केसमध्ये ती सिंपल हार्मोनिक मोशन कुठल्या डायरेक्शन असणार आहे, तर झेड अलॉंग द झेड ऍक्सिस असणार आहे. ओके, समजा क्वेश्चन असा दिला, इन गिवन इक्वेशन f is equal to minus k in bracket x plus 4 असं जर इक्वेशन असेल तर
आता हे SHMचंच इक्वेशन आहे, लक्षात घ्या, कारण F इज इक्वल टू मायनस के इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 आहे. दिस इज अ इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन आहे, लक्षात घ्या. म्हणजे मायनस के एक्स असू दे, नाहीतर मायनस के इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 एक्स प्लस 5 एक्स प्लस सम कॉन्स्टंट असेल तर ते SHMचंच इक्वेशन असतं. फक्त इथे चेंज काय होते बघा, मीन पोझिशन चेंज होते. मीन पोझिशन इज ऍट ओके. आता मीन पोझिशनची आपण जी डेफिनेशन लिहिली आहे त्या डेफिनेशन नुसार काय होणार आहे, ऍट मीन पोझिशन फोर्स इज इक्वल टू 0. फोर्स 0 असणार आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे, 0 इज इक्वल टू मायनस के एक्स प्लस 4 येणार आहे. ओके. अँड देअरफॉर काय होणार आहे, 0 डिवायडेड बाय मायनस के म्हणजे काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 येणार. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, -4 येणार आहे. एक्स इज इक्वल टू -4. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, मीन पोझिशन इज ऍट एक्स इज इक्वल टू -4 असणार आहे. ओके. मीन पोझिशन कुठे असणार आहे, एक्स ऍक्सिस वर -4 ला मीन पोझिशन असणार आहे. दॅट इज मीन पोझिशन इज ऍट एक्स इज इक्वल टू -4. म्हणजे ही मोशन कशी होणार बघा, मोशन कशी होणार आहे, हा एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस असेल. इथं काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0 असणार आहे. मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू -4 म्हणजे इथं कुठेतरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल -4 जे आहे ना एक्स ऍक्सिस वर, इथं त्याची मीन पोझिशन असणार आहे. आणि या मीन पोझिशन भोवती ही SHM अशी होत असणार आहे, बॅक अँड फोर्थ, म्हणजे त्याच्या अँप्लिट्यूड नुसार. ओके. ए टू बी हा कंटिन्युअसली -4 भोवती काय करणार आहे, बॅक अँड फोर्थ मूव्ह करत असणार आहे. हा त्याचा मिनिंग होतोय, लक्षात येत आहे. आणि एक्स इज इक्वल टू 0 ला मीन पोझिशन असेल तर इथं ओरिजिनलाच मीन पोझिशन असणार आहे आणि ओरिजिन भोवती अलॉंग एक्स ऍक्सिस काय करत असणार आहे, तो व्हायब्रेट करत असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द SHM इज गिवन ॲज, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ linear simple harmonic motion is given as d square x upon dt square plus 36x is equal to 0. म्हणजे लिनियर SHMचं इक्वेशन दिलंय, d square x upon dt square plus 36x is equal to 0. तर फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितलं. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो कसा कॅल्क्युलेट करता येईल बघा. तर गिवन इक्वेशन कसं आहे बघा, d square x upon dt square plus 36x is equal to 0. and इक्वेशन ऑफ SHM कसं आहे, d square x upon dt square plus omega square x is equal to 0. ओके. म्हणजे हे गिवन इक्वेशन आहे आणि हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, आपण डिराइव्ह केलेलं इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन केलं तर काय होणार आहे, कंपेअरिंग अबव इक्वेशन्स, कंपेअरिंग अबव इक्वेशन्स, हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर काय होणार, इथं d square x upon dt square, इथं पण d square x upon dt square आहे, इथं 36x आहे आणि इथं ओमेगा स्क्वेअर x आहे आणि राईट हँड साइडला दोन्हीच्या 0 आहे. म्हणजे कंपॅरिझन केलं तर काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 36 येणार आहे. आणि ओमेगा स्क्वेअर 36 आला तर ओमेगा इज इक्वल टू काय येणार, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढला तर 6 येणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं याच्यावरून, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात घ्या. सो देअरफॉर आपल्याला इथं ओमेगा मिळाला. ओमेगा म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी नव्हे, इट इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, जसं युनिट रेडियन पर सेकंड मध्ये असतं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी झालेली आहे 6 रेडियन पर सेकंड. आता फक्त फ्रिक्वेन्सी काढायचं आहे, तर त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी आणि फक्त फ्रिक्वेन्सी म्हणजे n काढायचं आहे.
ओमेगा आणि एन मधलं रिलेशन माहिती पाहिजे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी एन. तर फ्रिक्वेन्सी एन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सो देअरफॉर एन इज इक्वल टू काय होणार आहे, ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. ओमेगा आहे 6 डिवायडेड बाय 2 पाय, म्हणजे 6 डिवायडेड बाय 6.28 आणि पायची व्हॅल्यू 3.14 असते. सो 6 डिवायडेड बाय 6.28 हे कॅल्क्युलेशन केलं तर 0.955 येतं. 0.955 हर्ट्झ ही झाली फ्रिक्वेन्सी. आणि त्याचबरोबर टाइम पिरियड देखील काढायला सांगितलंय. टाइम पिरियड कॅपिटल टी. तर ओमेगा इज इक्वल टू काय असतं, 2 पाय बाय कॅपिटल टी असतं. हा देखील फॉर्म्युला माहित आहे. आणि देअरफॉर टाइम पिरियड टी इज इक्वल टू काय असणार आहे, 2 पाय बाय ओमेगा येणार. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. म्हणजे 2 पायची व्हॅल्यू 6.28 डिवायडेड बाय 6, म्हणजे टाइम पिरियड येणार आहे 1.05 सेकंड. 1.05 सेकंड. ओके, सो दिस इज द आन्सर. म्हणजे या पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलं जाऊ शकतं आणि डिफरन्शियल इक्वेशन वरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितला जाऊ शकतो. किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, इक्वेशन कम्पेअर करून ओमेगा स्क्वेअर अगोदर मिळवायचं आणि ओमेगा मिळाला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळाली की त्याच्यावरून फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, या पद्धतीचे व्हेरी सिंपल क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट इथं आपण फोर्स कॉन्स्टंट बघितलेला आहे. फोर्स कॉन्स्टंट, त्याची पण थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघूया. ती इन्फॉर्मेशन कशी येणार बघा, फ्रॉम इक्वेशन, म्हणजे फोर्स कॉन्स्टंटची इन्फॉर्मेशन आपण बघतोय. फोर्स कॉन्स्टंट, फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय, के. ओके, सो इन इक्वेशन ऑफ linear SHM, इन इक्वेशन ऑफ लिनियर SHM काय होणार आहे, F इज इक्वल टू मायनस KX आहे, बरोबर आहे ना. सो देअरफॉर F इज इक्वल टू मायनस KX आणि याच्यामध्ये K म्हणजे काय आहे, वेअर K इज अ फोर्स कॉन्स्टंट. K म्हणजे काय आहे, इट इज अ फोर्स कॉन्स्टंट आहे. K इज अ फोर्स कॉन्स्टंट अँड देअरफॉर काय होणार बघा, K इज इक्वल टू काय होणार आहे, F डिवायडेड बाय X. सध्या तरी आपण K ची फक्त मॅग्निट्यूड काढायला लागलोय. मायनस साइन म्हणजे डायरेक्शन आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही इथं असं कन्सिडर करू नका की हे मायनस साइन कुठं गेलं, लक्षात घ्या. फक्त मॅग्निट्यूडचं आपण इक्वेशन काढायला लागलोय, लक्षात घ्या. मायनस साइन इज द डायरेक्शन. सो K इज इक्वल टू F बाय X येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, फोर्स कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, किंवा मायनस साइन अप्लाय करायचं झालं तर इथं मायनस साइन इथं ऍज इट इज राहणार आणि मायनस F म्हणजे रिस्टोरिंग फोर्स असं पण आपण म्हणू शकतो. ओके, मायनस F म्हणजे जो फोर्स अपोजिट डायरेक्शन असतो, मीन पोझिशन कडे असतो, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. त्याच्यामुळे फोर्स कॉन्स्टंटची डेफिनेशन काय येणार बघा, फोर्स कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज restoring force per unit displacement, restoring force per unit displacement, that is called as force constant. मग याच्यावर याचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट. ओके, SI युनिट. आता फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट असणार आहे मीटर. सो न्यूटन पर मीटर हे SI युनिट येणार आहे. ओके, आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा, डायमेन्शन फोर्सचं असतं
m1 L1 t-2 आणि लेंथचं असतं L1. त्याच्यामुळे काय येणार आहे m1 L0 t-2. हे काय येणार आहे फोर्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन येणार आहे. ओके. आता इथे एक व्हेरी इम्पॉर्टंट डेरिवेशन ओके आपण बघणार आहे आणि ते डेरिवेशन कसं आहे बघा. बाय युझिंग differential equation of linear SHM obtain equations of acceleration, okay, acceleration, velocity and displacement. ओके. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएमचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे त्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मधल्या ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ओके आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. हे तिन्ही फॉर्म्युले खूपच इम्पॉर्टंट आहेत. आता हे 3 फॉर्म्युले कसे येणार बघा. we know that differential equation of linear SHM is linear simple harmonic motion is. सुरुवातीला ऍक्सेलरेशनचं आपण इक्वेशन काढणार आहे. ओके. आता ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट तिन्हीचं डेरिव्हेशन केलं तर हा 5 मार्क्सचा क्वेश्चन होतोय. लक्षात घ्या 5 मार्क्स. आणि काही वेळेला फक्त ऍक्सेलरेशन काढा किंवा फक्त व्हेलॉसिटी काढा किंवा फक्त डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढा, हा 2 मार्क्सला क्वेश्चन होऊ शकतो. ओके. त्याच्यानुसार क्वेश्चन येऊ शकतात. वी नो दॅट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम इज, काय इक्वेशन आहे बघा, d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण यूज करणार आहे. आता याच्यामधलं ω²x जे आहे ना ते राईट हँड साईडला घेऊया. सो देअरफॉर d²x/dt² इज इक्वल टू काय येणार आहे -ω²x येणार आहे. d²x/dt² इज इक्वल टू -ω²x. ओके. आता हे d²x/dt² म्हणजेच काय आहे ऍक्सेलरेशन आहे. बट d²x/dt² is nothing but acceleration in bracket E and therefore acceleration चा फॉर्म्युला असणार आहे -ω²x. सो या पद्धतीने आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळतो. किती इझी डेरिव्हेशन आहे बघा. युझिंग डिफरन्शियल इक्वेशन ऍक्सेलरेशन ऑब्टेन करा म्हटलं तर या पद्धतीने येणार आहे d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. आणि आपण पाठीमागच बघितलंय की याच्यावरून ω²x अगोदर राईट हँड साईडला आणला, d²x/dt² इज इक्वल टू -ω²x. आणि आपण पाठीमागं प्रूव्ह केलेला आहे की d²x/dt² म्हणजे ऍक्सेलरेशनच असतं. सो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो -ω²x. ओमेगा म्हणजे काय असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी असतं. तर ओमेगा म्हणजे काय आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. याच्यावरून काय येतं तर ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x येणार आहे. ऍक्सेलरेशन जसं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x असतं तसं ऍक्सेलरेशन देखील काय होणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x येणार आहे. आता याच्यावरून मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आणि मिनिमम ऍक्सेलरेशन किती येणार बघा. आता ज्यावेळी x मॅक्सिमम असणार त्यावेळी ऍक्सेलरेशन काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. ओके. सो ऍट सुरुवातीला मीन पोझिशन काढूया. ऍट मीन पोझिशन ज्यावेळी पार्टिकल मीन पोझिशनला असेल त्यावेळी काय असतं x इज इक्वल टू 0 असतं. ज्यावेळी पार्टिकल मीन पोझिशनला असेल त्यावेळी x इज इक्वल टू 0 असेल. अँड देअरफॉर ऍक्सेलरेशन ऍट मीन पोझिशन किती येणार, x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर 0च येणार ना. सो ऍक्सेलरेशन ऍट मीन पोझिशन म्हणजे ऍक्सेलरेशन मिनिमम येणार आहे म्हणजे किती येणार आहे 0. तर लक्षात घ्या मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन पूर्णपणे 0 असतं आणि ते मिनिमम असतं. आणि ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कसं होणार बघा. एक्स्ट्रीम पोझिशनला x इज इक्वल टू किती होणार
म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतची डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड असतं, माहिती आहे ना. एक्स इज इक्वल टू कॅपिटल ए, दॅट इज अँप्लिट्यूड, बरोबर आहे ना. एक्स इज इक्वल टू कॅपिटल ए, दॅट इज अँप्लिट्यूड. सो देअरफॉर ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल टू, बघा ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर ए येणार आहे. की आता एक्स ची व्हॅल्यू प्लस ए पण असू शकते किंवा मायनस ए, हे लक्षात येते का? बघा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. सपोज पार्टिकल ए ओ बी या पाथनं ऑसिलेटरी मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. तर ओ टू बी म्हणजे काय येणार आहे, प्लस ए एवढी डिस्प्लेसमेंट होणार. ओ पासून बी ला गेला तर, आणि ओ पासून ए ला आला तर काय होणार आहे, मायनस ए एवढी अँप्लिट्यूड होणार, म्हणजे डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याची प्लस ए पण असू शकते किंवा मायनस ए पण असू शकते. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर ए असू शकतं किंवा प्लस ओमेगा स्क्वेअर ए असू शकतं. पॉझिटिव्हची व्हॅल्यू आपण देऊया इथं. सो ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो ए मॅक्स लिहूया आणि त्याचा मग फॉर्म्युला लिहूया, ओमेगा स्क्वेअर इंटू ए. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ऍक्सेलरेशन ऍट मीन पोझिशन असतं 0 आणि ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन असतं ओमेगा स्क्वेअर ए. मिनिमम ऍक्सेलरेशन 0 असतं आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर इंटू ए असतं. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. एसएच मध्ये मॅक्सिमम किती ऍक्सेलरेशन क्रिएट होतं, ओमेगा स्क्वेअर इंटू ए म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इंटू अँप्लिट्यूड. काही वेळेला ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला ग्राफ विचारतात. ओके, तर ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, याचा ग्राफ कुठला येणार आहे बघा. ऑलरेडी या टाइपचा ग्राफ आपण काढलेला आहे. ओके, सो ग्राफ विल बी लाईक दिस. हा जो ग्राफ आहे ना तोच ग्राफ येणार आहे. हा ग्राफ कोणाचा आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्सचा ग्राफ आहे ना. तोच ग्राफ काय होणार आहे, ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्सचा येणार आहे. ओके, तर ग्राफ विल बी लाईक दिस. ओके, graph is like this. So this is the graph between acceleration and displacement. फक्त y axis वर काय होणार आहे, तर फोर्स ऐवजी acceleration येणार आहे. ओके, सो ग्राफ बिटवीन acceleration and displacement. ओके, हा ग्राफ असा येणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, हा सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. म्हणजे ज्यावेळी एक्स पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळी ऍक्सेलरेशन निगेटिव्ह येणार आहे, आणि ज्यावेळी एक्स निगेटिव्ह असणार आहे त्यावेळी ऍक्सेलरेशन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, सो दिस इज द ग्राफ बिटवीन ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. So this is the information about the acceleration in SHM. Okay.